राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात आज सकाळी 1 तास चर्चा। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर भेट झाल्याची माहिती। मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का या चर्चांना पुन्हा एकदा उधाण। राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात झालेली भेट म्हणजे एका व्यापाऱ्याची दुसऱ्या व्यापाऱ्यासोबत झालेली भेट। ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची राज शेलार भेटीवर सडकून टीका। मनसेला महायुतीत घेण्यासाठी दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वाशी भाजप नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती। केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलार ठाकरेंच्या भेटीला गेल्याची सूत्रांची माहिती। मुंबईतल्या लोकसभेच्या सगळ्या 6 जागा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती। ज्वलंत हिंदुत्वाचा विचार घेऊन महायुती सरकार चाललंय, त्यामुळे हा विचार घेऊन जे पुढे येतील त्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही तयार असू। मनसेबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील। राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीवर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। महापालिका शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपल्यानं राज ठाकरे संतापले। निवडणूक आयोग 5 वर्ष काय करतं, त्यांना 5 वर्षात पर्यायी यंत्रणा उभी करता येत नाही का, राज ठाकरेंचा सवाल। मनसे नेते उद्या निवडणूक आयोगाची चर्चा करतील, तोपर्यंत निवडणुकीचं काम करू नका, राज ठाकरेंचं शिक्षकांना आवाहन। विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, हा विषय केंद्राचा। विशेष अधिवेशनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। शिवजयंती निमित्त माध्यमांशी बोलता उदयनराजेंनी बोलून दाखवली सातारा लोकसभा लढवण्याची इच्छा। उदयनराजेंकडून मोदींच्या कामांचं तोंड भरून कौतुक। अजून जागा वाटप व्हायचंय, त्यामुळे कोण कुठून लढेल हे अजून ठरलेलं नाहीये। उदयनराजेंच्या सातारा लोकसभा लढवण्याबाबतच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। विजय वडेट्टीवार तसेच जयंत पाटील यांच्याशी कोणताही संपर्क नाही, पण उद्या काय होईल हे सांगता येत नाही। रोज विचार बदलतात। बावनकुळेंची वडेट्टीवार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया। शरद पवार गटाचा बडा नेता भाजपमध्ये जाणार या केवळ अफवा। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची एबीपी माझाला माहिती। महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षामध्ये आज अस्वस्थता, त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीनं योग्य राजकीय पर्यायांचा शोध घेतोय। नजीकच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी राज्यात पाहायला मिळतील, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। 400 पार म्हणायचं आणि दुसऱ्यांचे नेते पळवायचं हेच भाजपचं काम। यातून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे स्पष्ट दिसतंय। राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याच्या भाजप प्रवेशाच्या बातमीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। 200 आमदार असले तरी सुद्धा भाजपला आमच्याकडचेच लोक हवेत, याचा अर्थ आमच्यात काहीतरी टॅलेंट आहे, सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका। केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे, सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। बाळासाहेब थोरात भाजपमध्ये येतात असं माझ्या कानावर आलंय, सुजय विखे पाटील यांचं वक्तव्य। मागच्या 1 महिन्यामध्ये त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा फोटो नसल्याची दिली माहिती। सौ चूहे खाकर बिल्ली चली हज ही म्हण असं म्हणत रोहित पवारांवर लागू होते, ज्यांनी सगळ्यांचीच घरं फोडली। माझ्या सख्ख्या काकांना देखील कुणाच्या स्टेजवर कोण घेऊन गेलं, आज त्यांचं घर फुटलं तर हे बोलतायत। सुजय विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका। आदित्य ठाकरेंचं उसनं अवसान आणून मुख्यमंत्र्यांविरोधात विधान। वरळीच्या जागेसाठी सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांना विधान परिषदेवर घेतलं, त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागू नये, शंभूराज देसाईंची आदित्य ठाकरेंवर टीका। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवारांना देण्याविरोधात शरद पवारांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका। ठाकरे गटाकडून लोकसभेच्या 18 जागांसाठी मोर्चे बांधणी। ठाकरे गटाच्या एकूण 18 लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर। काही लोक म्हणतील ही शेवटची निवडणूक आहे, पण तुम्ही भावनिकतेला बळी पडू नका, अजित पवार यांचं बारामतीकरांना आव्हान। तर कुटुंबानं एकटं पाडलं, तुम्ही तरी एकटं सोडू नका असं म्हणून दादांकडून पुन्हा भावनिक आवाहन। लहानांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम करू नये, अंकिता पाटील यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकू नये, अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांची अंकिता पाटील यांच्यावर टीका। मराठा आरक्षणासाठीच्या विशेष अधिवेशना अगोदर मंत्रालयामध्ये हालचालींना वेग। मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयरे अधिसूचनेवर काम करण्यासाठी 266 अधिकारी कर्मचारी शनिवार, रविवार आणि सोमवार या 3 दिवशी सुट्टीतही कामावर।
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 10वा दिवस. सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास 21 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार. जरांगेंचं स्पष्टीकरण. ज्यांना मोठं केलं तेच आमदार आणि मंत्र्यांच्या विरोधात बोलतायत. अधिवेशनात सगळे सोयऱ्यांबाबत मराठा आमदारांनी आवाज उठवावा, नाहीतर त्यांना मराठा विरोधी समजलं जाईल. मनोज जरांगेंचा आमदारांना इशारा. उद्या होणाऱ्या एक दिवसीय अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण ठराव पारित होईल. मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांना न्याय मिळेल. गुलाबराव पाटील यांचा विश्वास. अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबतचा ठराव पारित होईल. सरकार सगळ्या समाजांचा विकास करण्याबाबत प्रयत्नशील. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. मराठा आरक्षणासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. उद्याच्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा करू. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. एससी, एसटी आणि ओबीसींच्या 50% आरक्षणाव्यतिरिक्त मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण मिळत असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ स्वागत करेल. बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. वर्ध्यामध्ये पार पडली ओबीसी हक्क सभा. ओबीसी नेत्यांकडून विविध विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन. सभेला ओबीसी बांधवांचा मोठा प्रतिसाद. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत, त्यासाठी आम्ही सर्व घटक पक्ष एकत्रित होऊन निर्णय घेऊ. खासदार असदुद्दीन ओवैसी यांचं वक्तव्य. अरबी भाषेमध्ये बोलून मोदींनी तिकडच्या लोकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. ओवैसींनी कधी महाराष्ट्रात येऊन मराठी बोलण्याचा प्रयत्न केला का? नितेश राणेंची असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यामध्ये काल रात्री झालेल्या एमआयएमच्या सभेमध्ये गोंधळ. कार्यकर्ते आणि लोकांच्या बेशिस्तीनं सभेत खासदार असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांना अनेकदा मध्येच थांबावं लागलं. धारावीतल्या सर्व पात्र नागरिकांना घरं मिळतील. अपात्र नागरिकांना मुंबई शेजारी जागा दिली जाईल. राहुल शेवाळे यांचं स्पष्टीकरण. सीबीएसईची 10वी-12वीची मुख्य परीक्षा आजपासून. 10वीचा आज संस्कृत विषयाचा तर 12वीचा हिंदी विषयाचा पेपर. ताण दूर करण्यासाठी विद्यार्थी ध्यानधारणा तसंच योगासनं करावीत, तज्ज्ञांचा सल्ला. राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या. अकोल्यात सर्वाधिक 36.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. आठवडाभर राज्यातील हवामान कोरडं राहणार. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून अकोला मार्गे धावणाऱ्या ट्रेनला मुदतवाढ. मुंबई नागपूर द्विसाप्ताहिक आणि पुणे नागपूर साप्ताहिक विशेष गाडीला मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ. दोन्ही गाड्यांच्या अप अँड डाऊन मार्गावर 90 फेऱ्या चालवल्या जाणार. पंढरपूरमधल्या माघी एकादशी सोहळ्यावर यावर्षी दुष्काळाचं सावट. उजनी धरणाची पाणी पातळी खालावल्यानं यावर्षी घोटभर पाण्यातच भाविकांना करावे लागत आहे माघी सोहळ्याचं पवित्र स्नान. माघी यात्रेनिमित्त 4 लाखांहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये दाखल. दर्शनाची रांग थेट गोपाळपूरपर्यंत. दर्शनासाठी 10 ते 12 तास लागत असल्यानं मंदिर समितीकडून भाविकांच्या नाश्ता आणि जेवणाची सोय. राज्यातील गणवेश योजनेच्या कापड खरेदीचं टेंडर रद्द करा. समाजवादीचे आमदार रईस शेख यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. टेंडरमधील अटी शर्ती गुजरात आणि राजस्थानच्या कापड उत्पादकांच्या फायद्याच्या असल्याचा रईस शेख यांचा आरोप. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार. नांदेडमधले भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांची प्रतिक्रिया. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर चिखलीकर काल रात्री पहिल्यांदाच नांदेडमध्ये. उमेदवारीबाबत निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. चिखलीकरांचं वक्तव्य. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं वांद्रे रेक्लेमेशन इथलं मुख्यालय लवकरच जमीनदोस्त होणार. 29 एकर भूखंडाचा विकास करण्याचा MSRDCचा निर्णय. अदानी समूहाला पुनर्विकासाचं कंत्राट. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत कोकण मार्गावर आज 2 अनारक्षित मेमू धावणार. चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी दरम्यान 8 डब्यांच्या मेमू गाड्या चालवल्या जाणार. सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का. 3 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का. कोणतंही नुकसान नाही. चांदोली धरणाला हानी नाही. निर्यात बंदी उठवण्याच्या घोषणेनंतर कांद्याच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटलचा भाव. अकोल्यातल्या ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांची शेतकरी संघर्ष पदयात्रा पातूरमध्ये. स्थानिकांकडून स्वागत.
केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरची बंदी उठवल्यानंतर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांचा अहमदनगरच्या नेप्ती कांदा बाजारमध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं सत्कार. आम्ही काम केलं तरी विरोधकांना अडचण, काम केलं नाही तरी अडचण, सुजय विखेंची प्रतिक्रिया. पुण्यामधील बार, पब्स, रेस्टॉरंट्स यांना पुणे पोलीस नोटिसेस पाठवणार. बार, पब्स रात्री 1:30 नंतर सुरू ठेवल्या तर कठोर कारवाई होणार. मुंबईतल्या अंधेरीमधल्या लोखंडवाला विभागातल्या आकाशदीप इमारतीला आग. अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी मिळवलं आगीवर नियंत्रण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.